हॅलो एव्हरीवन. आजच्या इंटरनॅशनल मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण 3 युनिट सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत आणि आज आपण चौथ्या युनिटला स्टार्ट करतोय, ज्याचं नाव आहे डेव्हलपमेंट्स इन इंटरनॅशनल मार्केटिंग. इंटरनॅशनल मार्केटिंग हा टॉपिक इतका इझी आहे, त्यामुळे आपण तुमचा रिस्पॉन्स मिळाला आणि जी मुलं अटेंड करताय 100% त्यांना इंटरनॅशनल मार्केटिंग कळलेलं आहे. तर लेक्चर्स अटेंड करा हे मी पहिल्या स्टार्टिंग लेक्चर पासून सांगते, पण अजून तेवढा म्हणावा तेवढा रिस्पॉन्स मिळत नाहीये. तरी जास्तीत जास्त मुलांनी अटेंड करा, कारण अजून एक मार्केटिंगचा सब्जेक्ट आपला कम्प्लीट होणं बाकी आहे. रिटेल मॅनेजमेंट असं त्या सब्जेक्टचं नाव आहे. 4th युनिट स्टार्ट करण्यापूर्वी आपण त्यामध्ये काय काय स्टडी करणार आहोत. आता इंटरनॅशनल मार्केटिंगचा हा टॉपिक जो आहे त्यामध्ये जनरली तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट ओव्हरऑल आतापर्यंत जे काही तुम्ही शिकलात, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, प्लॅन, डिझायनिंग, ऑपरेशन्स, तर हे जे काही आहे त्यामध्ये डेव्हलपिंग इंटरनॅशनल मार्केटिंग स्ट्रॅटेजी, म्हणजे आता इंटरनॅशनल मार्केटिंग स्ट्रॅटेजी माहिती आहे, पण त्या डेव्हलप करायच्या. तर काय करायचं नक्की? प्रिपेरिंग इंटरनॅशनल मार्केटिंग प्लॅन, ते प्लॅन्स तयार कसे करायचे किंवा एक्झामिनिंग कसं करायचं, डिझायनिंगचं, कंट्रोलिंग ऑपरेशन्स कसे असतील, किंवा डिवायझिंग इंटरनॅशनल मार्केटिंग प्लॅन, त्यामध्ये बदल कसे करायचे. तर ह्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्टिव्ह पार्ट अशा पद्धतीने स्टडी करायचा. त्या पुढचा पार्ट असेल नीड फॉर इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीज, टाइप्स ऑफ इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीज. ओके, इंटरनॅशनल मार्केटिंग ऑफ सर्व्हिसेस हा त्यातला पुढचा पार्ट, थर्ड चॅप्टर. तर अशा पद्धतीने आपण हे तिन्ही चॅप्टर स्टडी करणार आहोत. यामध्ये जनरली सारांश दिलेला आहे, ज्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट म्हणू शकतो, की इंटरनॅशनल मार्केटिंगचे जे तिन्ही युनिट आहेत त्याचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे आपल्याला जनरली हा समजण्यासाठी खूप इझी जाईल. ओके, सो पुढच्या पेजला आपण बघतोय इंट्रोडक्टिव्ह पार्ट त्याचा. आता हे जे काही डेव्हलपमेंट स्टडी करणार आहोत इंटरनॅशनल मार्केटिंगच्या, तर हे काम तसं इतकं इझी नाहीये. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल डोमेस्टिक मार्केट आपण स्टडी केलं मार्केटिंग मध्ये, त्यानंतर इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये ज्या वेगवेगळ्या कंट्रीज आहेत त्यांचे लिगल रूल्स कशा पद्धतीने बनवले जातात, करन्सीज कशा आहेत, किंवा ट्रेड तारीफ कशा पद्धतीने त्यांनी लावले जातात, एमएनसीज कशा वर्क करतात, किंवा ट्रेडिंग ब्लॉक सिस्टीम काय करते, हे सगळं पाहिलेलं आहे. त्यामुळे आता इंट्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये बघा डेव्हलपमेंटच्या कसं दिलंय, ग्रोविंग कॉम्प्लेक्सिटीज इन द इंटरनॅशनल मार्केट आर गिव्हिंग वे टू द डेव्हलपमेंट ऑफ न्यू मार्केटिंग ट्रेंड्स टू परस्युड कस्टमर्स फॉर परचेसिंग अ प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट परचेस करायचे असतील तर हे जे नवीन नवीन मार्केटचे ट्रेंड आहेत ते ट्रेंड आपल्याला शिकायला मिळतात. इंटरनॅशनल मार्केटिंग हा पार्ट जरी कॉम्प्लेक्स असेल तरी सुद्धा बाहेरच्या फॉरेन मार्केट मधले प्रोडक्ट्स आपण यूज करू शकतो. त्याच्या मागे काय रिझन आहे, की हे एक्सपोर्ट इम्पोर्टिंग जे चालतं त्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे. ही प्रोसेस जरी कॉम्प्लेक्स असेल तरी सुद्धा ती शिकण्यासाठी आपल्याला वाव मिळतो इथे. ओके, त्यामध्ये पुढचा पार्ट दिला, की ही जी कन्सेप्ट आहे पुढच्या पॅराग्राफ मध्ये दिलाय, सॉरी इथे एक्झाम्पल बघू शकताय तुम्ही. द न्यू डेव्हलपमेंट्स इन द फील्ड ऑफ टेक्नॉलॉजी हॅव शिफ्टेड द फोकस ऑफ मार्केट्स फ्रॉम ब्रिक टू क्लिक मार्केटिंग. ब्रिक टू क्लिक म्हणजे काय, की टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही एका क्लिक मध्ये कुठले प्रोडक्ट्स कुठल्या पद्धतीने परचेस करताय तुम्ही बघू शकता. ऑनलाईन शॉपिंग हा जो प्रकार तुम्ही करताय, it is very difficult for an international organization to survive in the global market without matching pace with the latest developments of international market. इंटरनॅशनल लेवलला ज्या काही डेव्हलपमेंट्स झालेल्या आहेत इंटरनॅशनल मार्केटमध्ये, तर त्या कशा पद्धतीने मॅच केल्या गेल्यात, की ओव्हरऑल ग्लोबल मार्केटला तुम्हाला सॅटिस्फाईड करायचंय, तुम्हाला ऑल कंट्रीज मध्ये तुमचे प्रोडक्ट्स पॉप्युलर करायचे असतील, तर ही टेक्नॉलॉजी तुम्हाला ह्या अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करते, ज्यामुळे तुम्हाला डेव्हलपमेंट करणं शक्य होतं. ओके, सो द टर्म international marketing is not only concerned with the marketing of products. फक्त प्रोडक्टचं मार्केटिंग करणं इतकंच त्याचा लिमिटेड असा मिनिंग नाही इंटरनॅशनल मार्केटिंगचा. मग काय आहे, इट ऑल्सो टेक्स इन टू कन्सिडरेशन द मार्केटिंग ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे फक्त प्रोडक्ट सेल केले जात नाहीत इंटरनॅशनल लेवलला, तर काय केलं जातं, की सर्व्हिसेस सुद्धा यामध्ये असणार आहेत. सिमिलर टू प्रोडक्ट मार्केट, मार्केट ऑफ सर्व्हिसेस ऑल्सो अटेन मॅच्युरिटी आफ्टर पॉइंट ऑफ टाइम.
म्हणजे मॅच्युरिटी स्टेजला आहे. म्हणजे जसं प्रोडक्ट सेलिंग केलं जातं जेवढ्या फास्टली, तेवढंच सर्व्हिसेस सुद्धा इंटरनॅशनल लेवलला सर्व्हिसेसमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे. ओके. This prompt organizations to enter into international markets and sell their services. Earlier, it was difficult for organizations to provide their services in different parts of world, but the latest advancement in technology has made it possible. म्हणजे प्रोडक्ट जरी तुम्ही पाठवू शकत होतात, पण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे तसं डिफिकल्ट होतं. पण ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी तुम्हाला मिळालेली आहे, अवेलेबल झाली, त्यामुळे पॉसिबल आहे की तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस सुद्धा ऑल ओव्हर वर्ल्ड पर्यंत पोहोचू शकता. ओके. सो द इंटरनेट, the advent of for example, advent of internet has made it possible to buy products online from anywhere in the world. And however, it is for an organization to adapt its services to the culture of different countries. म्हणजे काय की प्रत्येक कंट्रीज मध्ये जसं आपण व्हेरिएशन्स पाहिले की कल्चरमध्ये व्हेरिएशन्स आहे, लाईफस्टाईल त्यांची डिफरंट आहे, त्यांच्या हॅबिट्स डिफरंट आहेत, लँग्वेजेस मध्ये व्हरायटी आहे. तर ह्या सगळ्या ज्या काही व्हरायटीज आहेत, डिफरन्सेस आहेत, ते ऑर्गनायझेशनने अडॅप्ट करून त्या कंट्रीजच्या रिक्वायरमेंट्स सर्व्हिसच्या बाबतीत ज्या काही असतील त्या कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला. सो द ऑर्गनायझेशन गोइंग ग्लोबल शुड टेक केअर ऑफ द रूल्स अँड इथिक्स ऑफ द कंट्री. मग ऑर्गनायझेशनला कुठल्या फक्त रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करावे लागतात, त्या कंट्रीज मध्ये असणारे इथिक्स, काही इथिकल म्हणजे बाउंड्रीज त्यांनी ठेवलेल्या आहेत की एक्सपोर्ट इम्पोर्ट करताना कुठले त्यांचे रूल्स आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल मार्केटिंग करताय तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, ज्या अक्रॉस बाउंड्रीज तुम्हाला फॉलो करणं खूप नेसेसरी असणार आहे. सो इन विच इट इज ऑपरेटिंग टू सर्वाइव्ह इन द लॉंग रन. जर तुम्ही इथिक्स आणि लिगल रूल्स काही फॉलो करत असाल तर पॉसिबल आहे की तुम्ही लॉंग टर्म पर्यंत अशा पद्धतीने इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये राहून काम करू शकता, या तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस हे फॉरेन मार्केटमध्ये पाठवू शकता, एक्सपोर्ट इम्पोर्ट करू शकता. ओके. सो ही झाली तुमची एक प्रायमरी इंट्रोडक्शन डेव्हलपमेंटच्या बाबतीत, की सध्या तुम्ही कुठल्या फेज मध्ये आहात इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये, हे तुम्हाला जनरली 3 युनिट मध्ये समजलंय. ओव्हरऑल त्याचा सारांश याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये. आता डेव्हलपिंग इंटरनॅशनल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, त्यामध्ये जनरली काय स्टडी करणार आहोत आपण, की इट इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग द पोटेन्शियल कस्टमर्स. जेव्हा डेव्हलपमेंट करायची आहे तेव्हा आपल्याला काय आयडेंटिफाय करावं लागतं? फर्स्टली कुठलीही फील्डमध्ये असेल, डेव्हलपमेंट हा पार्ट जेव्हा येतो तेव्हा आपल्याला जे काही आपल्याला अपेक्षित आहे, आता आपण मार्केटिंग कोणासाठी करतो? मार्केटचा किंग ऑफ द मार्केट कोण आहे? कस्टमर. म्हणजे कस्टमर, पोटेन्शियल कस्टमर्स कोण आहेत जे तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस साठी डिमांड करणारे, त्याचा स्टडी करणं, आयडेंटिफाय करणं ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये तुम्हाला गरजेचं आहे की तुमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या किती लोकांना अपेक्षित आहेत. So an organization has to ensure that appropriate strategy should be developed for the global market. An international marketing strategy can be defined as an organizational plan that takes into account all the realities of the global world. And ऑर्गनायझेशन शुड ऑल्सो रिकॉग्नाइज द डिफरन्स इन व्हॅल्यूज, कस्टम्स. म्हणजे आता फक्त तुम्ही पोटेन्शियल कस्टमर आयडेंटिफाय करून चालणार नाहीये, स्ट्रॅटेजीज तुम्हाला प्लॅन्स ठरवावे लागतील ऑल ओव्हर वर्ल्ड साठी, बरोबर ना? म्हणजे प्रत्येक कंट्रीचा जर वेगळं लाईफस्टाईल आहे, वेगळ्या पद्धतीच्या प्रोव्हिजन्स, रूल्स, रेग्युलेशन्स आहेत, तर तुमची स्ट्रॅटेजी ही प्रत्येक कंट्रीसाठी डिफरंट असेल, तुमच्या पॉलिसीज डिफरंट असतील. आणि त्यासोबत तुम्हाला काय करायचंय की recognize the difference in values, customs, language across the countries that imply that some products will suit only certain countries. म्हणजे काही तुमचे असे प्रोडक्ट्स आहेत की ते फक्त टिपिकल एखाद्या 2 कंट्री मध्ये चालतात. Thus the overall potential of market should be carefully examined while making international marketing strategy. तुम्हाला इंटरनॅशनल लेवलचे स्ट्रॅटेजीज ठरवताना काय करायचंय, कुठलं एक्झामिनेशन कराल की तुमचे पोटेन्शियल मार्केट्स कुठले आहेत. ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जर नाही तुमचे प्रोडक्ट्स जाऊ शकत आहेत तर मग तुम्ही कुठल्या कुठल्या मार्केटमध्ये तुमचे प्रोडक्ट्स पाठवू शकता. द इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स ऑफ इंटरनॅशनल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आर ॲज फॉलो. आता यामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीज जेव्हा तुम्हाला वापरायच्या असतील
त्या तुम्ही कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, काय अस्पेक्ट्स आहेत. ट्रीटिंग ग्लोबल मार्केट ॲज द डोमेस्टिक मार्केट, म्हणजे तुम्ही जसं डोमेस्टिक मार्केटला सॅटिस्फाय करताय, तुम्ही ज्या पद्धतीने डोमेस्टिक मार्केटच्या बाबतीत काही केअरफुली डिसिजन घेताय, तसंच तुम्ही ट्रीट करा ग्लोबल मार्केटला. जेवढी काळजी आपण आपल्या होम कंट्रीमध्ये घेतो तेवढीच होस्ट कंट्रीसाठी तुम्ही घेणार आहात. म्हणजे कसं ट्रीट करणार आहात ग्लोबल मार्केटला, जस्ट लाईक ॲज अ डोमेस्टिक मार्केट. ओके. सो डेव्हलपिंग अ मार्केटिंग मिक्स आफ्टर टेकिंग इनटू कंसिडरेशन द डिफरेंसेस इन लैंग्वेजेस एंड टेस्ट. मार्केटिंग मिक्स को डिसाइड करते वक्त हमें ये चीज ध्यान में रखनी है कि वहाँ की लैंग्वेज क्या है, वहाँ के टेस्ट क्या है, इस डिफरेंस को जानना बहुत जरूरी है, ताकि हमें डोमेस्टिक मार्केट और इंटरनेशनल मार्केट का डिफरेंस समझ में आ सके। क्योंकि जब भी हमें कोई डेवलपमेंट करनी रहती है तो मार्केटिंग मिक्स के अंदर भी हमें चेंजेस करने पड़ते हैं। मार्केटिंग मिक्स फिक्स करते वक्त जैसे 4 P's है, प्लेस, प्राइस, प्रोडक्ट, प्रमोशन। तो हर एक कंट्री का कल्चर और टेस्ट और लैंग्वेज ये डिफरेंट होने की वजह से हमें मार्केटिंग मिक्स पहले नहीं डिसाइड करने, तो हमें कब डिसाइड करने, वहाँ की लैंग्वेज को जानना है, टेस्ट को जानना है, कस्टमर किस तरह की टेस्ट को पसंद करता है। जैसे मैकडोनल्ड के भी प्रोडक्ट्स है, डोमेस्टिक कंट्री में शायद किसी और टेस्ट में वो पसंद करते होंगे, वही ब्रांड, वही प्रोडक्ट, वही सर्विस शायद किसी और कंट्री में चेंज हो सकती है आपकी। तो यहाँ पे मार्केटिंग मिक्स उसके बाद ही हमें डेवलप करना जरूरी है। क्रिएटिंग ग्लोबल डिस्ट्रीब्यूशन सिस्टम इन द टारगेटेड एरियाज ऑफ द वर्ल्ड। अभी यहाँ पे ग्लोबल डिस्ट्रीब्यूशन सिस्टम किस तरह की होगी, टारगेटेड एरियाज ऑफ द वर्ल्ड। टारगेट किस चीज को आपने किया है, कौन सी कंट्री को किया, उसके हिसाब से आपको ये डिस्ट्रीब्यूशन करना पड़ेगा। ओके, डिस्ट्रीब्यूशन सिस्टम त्या पद्धतीची तुमची असेल। समजतंय ना इथपर्यंत? आता यामध्ये त्यांनी सांगितलं की इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी इन्व्हॉल्व्स कॅरिंग आउट एन्व्हायरमेंटल अनालिसिस। आपल्याकडे म्हणजे अगदी डोमेस्टिक मार्केटमध्ये कुठलीही मार्केटिंग स्ट्रॅटेजी अप्लाय करायची असेल तर आपण एन्व्हायरमेंटचं ज्या पद्धतीने स्टडी करतो, एन्व्हायरमेंट म्हणजे त्यामध्ये इकॉनॉमिक असेल, पॉलिटिकल असेल, लिगल असेल, तर तसंच तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला सुद्धा करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला डेव्हलप करायची आहे तुमची इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी. सो विच इन्व्हॉल्व्स अनालायझिंग पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल, टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट ऑफ डिफरंट कंट्रीज. ओके. सो प्रिपेअरिंग इंटरनॅशनल मार्केटिंग प्लॅन. आता इथे प्लॅन कसा तयार केला जाईल, कुठलाही प्लॅन कसा तयार केला जातो, त्याच्यासाठी आपण काय आपल्याकडे कुठल्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे हे आपल्याला डिसाइड करावं लागतं. लक्षात आलंय? म्हणजे माझ्याकडे ज्या पद्धतीचं नॉलेज आहे त्याचनुसार मी तो प्लॅन काय करणार आहे, डेकोरेट करेल किंवा त्याच पद्धतीने ती पॉलिसी अप्लाय करेल. तसं इथे आपल्याला डिझायनिंग करणं म्हणजे काय असतं की एक योजना तयार केली जाते, प्लॅन तयार केला जातो. इंटरनॅशनल लेवलचा जो प्लॅन आहे तो डिझायनिंग करताना आपल्याला सुरुवातीला एन्व्हायरमेंटचं स्टडी करायचं आहे तिथल्या. मला समजतंय की तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे. बरोबर. एन्व्हायरमेंट मध्ये टेक्नॉलॉजी खूप पुअर आहे, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट अनस्टेबल आहे, इकॉनॉमिक ग्रोथ तेवढी फारशी झालेली नाही. हा जर माझ्याकडे नॉलेज आहे तर मग माझा प्लॅन किंवा माझी पॉलिसी, माझी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, मी कसं ऑपरेट केलं पाहिजे त्या मार्केटमध्ये, कसे माझ्या प्रोडक्टची जे मार्केटिंग मिक्स आहे ते कसे डिसाइड केले पाहिजे. माझं प्रोडक्ट एक्सपेन्सिव्ह चालेल का तिथे, नाही चालणार ना. जर तिथे इकॉनॉमिक ग्रोथ तेवढीशी स्ट्रॉंग नाही, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तेवढी झालेली नाहीये, किंवा तिथे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे, गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन सतत चेंज होत आहेत, तर मला तिथे कसे ऑपरेशन्स करायचे हे जेव्हा ऑर्गनायझेशन काय करेल, डिसाइड करेल, तेव्हा त्या केसमध्ये 4 पॉइंट्स येतात बघा. स्ट्रेंथ, वीकनेस, जसं SWOT, SWOT अनालिसिस ज्याला म्हणतो, ते तुम्हाला तिथे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स आर एक्सप्लेन इन द following points. So let's see first one, strength. Refer to inherent capacities that an organization can use to gain a strategic advantage and competitive edge. यानी कि यहाँ पे ऑर्गेनाइजेशन को क्या जानना है, इनहेरेंट कैपेसिटीज दैट एन ऑर्गेनाइजेशन कैन यूज टू गेन अ स्ट्रेटेजिक एडवांटेज, कॉम्पिटिटिव एज, यानी कि स्ट्रॉन्ग कौन सी चीज ऑर्गेनाइजेशन के पास है. फॉर इंस्टेंस, फॉर एन ऑर्गेनाइजेशन कैन बी superior research and development facilities and positive brand image in the domestic market. आपके पास strongly कौन से ऐसे एडवांटेज
ऍडव्हान्टेज ज्यातून तुम्हाला मिळेल असे कुठले पॉइंट्स आहेत की तुमच्याकडे सुपेरियर रिसर्च डेव्हलपमेंट फॅसिलिटीज आहेत, किंवा तुमचं जे ब्रँड आहे डोमेस्टिक मार्केटमध्ये खूप पॉप्युलर आहे, पॉझिटिव्ह ब्रँड इमेज आहे तुमची. लक्षात आलंय? हा तुमचा स्ट्रॉंग पॉइंट झाला. वीक पॉइंट काय सांगितलं? इम्प्लाय इनहेरंट इनएडिक्वेसी दॅट क्रिएट स्ट्रॅटेजिक डिसएडव्हान्टेजेस फॉर अन ऑर्गनायझेशन. तुम्हाला इथे अभ्यास करायचा की आपल्याकडे वीक पॉइंट्स काय आहेत. फॉर इन्स्टन्स, फॉर अन ऑर्गनायझेशन इज अ लॅक ऑफ मार्केट फॉर अ प्रोडक्ट इन अ फॉरेन कंट्री. In other words, weakness referred as a missing factor that is imperative for the success of an organization. कुठला फॅक्टर मिसिंग आहे ज्यामुळे तुम्हाला सक्सेस मिळत नाहीये तुमच्या मार्केटमध्ये? जे स्ट्रॉंग पॉइंट्स कुठले आहेत ऑर्गनायझेशन कडे, वीक पॉइंट्स कुठले आहेत, लेस पॉइंट्स कुठले आहेत, मिसिंग फॅक्टर्स कुठले आहेत, आणि अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी काय काय आहेत? अपॉर्च्युनिटीज मध्ये काय दिलंय की सपोज फॉरेन मार्केटमध्ये एक्झाम्पल दिले. सम एक्झाम्पल ऑफ अपॉर्च्युनिटीज आर रिलॅक्सेशन ऑफ लीगल रिस्ट्रिक्शन्स. काही कंट्रीज मध्ये तुम्हाला लीगल रेस्ट्रिक्शन्स नाही, जे की काही कंट्रीज मध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हाला ज्या कंट्रीसाठी तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात तुमचे प्रोडक्ट्स, कुठल्या कंट्रीमध्ये ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत ती कंट्री तुम्ही सिलेक्ट करा एक्सपोर्टिंग साठी. लक्षात आलंय? नेक्स्ट आहे थ्रेट्स कुठले आहेत, अडचणी काय आहेत. अनफेवरेबल कंडिशन दॅट एक्झिस्ट इन द एन्व्हायरमेंट ऑफ एन ऑर्गनायझेशन. Threat creates risk for organization activity which might damage an organization position. Some examples of threat are difference in foreign customers taste and expectation and strict foreign trade regulations. म्हणजे रूल्स रेग्युलेशन्स तर आहेत अदर कंट्रीज मध्ये, प्लस त्यांनी आणखी सांगितलं की तिथे असणारी व्हरायटी, जी की त्यांच्या टेस्ट मध्ये व्हरायटी आहे, एक्सपेक्टेशन्स त्यांचे डिफरंट डिफरंट आहे प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या प्रोडक्ट कडून. तर तिथे जाणं तुम्हाला हार्ड असू शकतं, रिस्की असू शकतं. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कशामुळे रिस्की झाल्या की तिथे असणारी तुमच्यासाठी अनफेवरेबल कंडिशन. आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने हे 4 पॉइंट्स तुम्हाला जेव्हा कळतात तेव्हा कुठल्याही ज्या काही प्लॅन्स आहेत इंटरनॅशनल लेवलचे तुम्ही काय करताय, प्लॅन तयार करताय, प्रिपेरिंग इंटरनॅशनल मार्केटिंग प्लॅन. तर तो प्लॅन तयार करण्यापूर्वी ही माहिती तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट थिंग त्यांनी दिली की सम ऑफ देम आर डिस्कस ऍज फॉलोज. आणखी काही फॅक्टर्स त्यांनी दिलेले आहेत की जे मार्केटिंग प्लॅन साठी स्टडी करणं गरजेचं आहे. कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट, तिथे असणारे कॉम्पिटिटर्स कोण आहेत. ऑर्गनायझेशनला प्रत्येक मार्केटमध्ये कॉम्पिटिशन ही फेस करावी लागते. मग तिथल्या कॉम्पिटिशनचा अंदाज घेऊन मग तुम्हाला काय करायचं आहे, तो प्लॅन तयार करायचा आहे. फक्त तुम्ही मार्केटचा रिसर्च करून चालणार नाहीये किंवा कस्टमरचा रिसर्च करून चालणार नाहीये. एन्व्हायरमेंट, कुठलं एन्व्हायरमेंट स्टडी करता, आता पॉलिटिकल लिगल करून झालेले स्ट्रेंथ विकनेस आणि अपॉर्च्युनिटीज मध्ये, थ्रेट्स मध्ये, पण कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटचा सुद्धा स्टडी करा. एन्व्हायरमेंटल इनस्टॅबिलिटीचा विचार करा की पॉलिटिकल स्टॅबिलिटीने, इकॉनॉमिक स्टॅबिलिटी नाही तर ऑर्गनायझेशनने कशा पद्धतीने तो प्लॅन तयार करायचा आहे, इंटरनॅशनल मार्केटिंग प्लॅन. तर त्यासाठी तुम्हाला ह्या एन्व्हायरमेंटचा सुद्धा स्टडी करणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट सांगितलं एन्व्हायरमेंटल सिमिलॅरिटी विथ द डोमेस्टिक कंट्री. काही गोष्टी सिमिलर पण असू शकतात तुमच्या होम कंट्रीमध्ये, डोमेस्टिक मार्केटमध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या पद्धतीचे एक्सपेक्टेशन्स तुमचे कस्टमर करतात किंवा ज्या अडॉप्ट केल्या जातात स्ट्रॅटेजी, त्याच स्ट्रॅटेजीज बाहेरच्या कंट्रीज मध्ये सुद्धा असतील काही फ्यू कंट्रीज मध्ये. तर त्या इंटिग्रेट करा ते ऑपरेशन्स अमंग कंट्रीज, म्हणजे एकत्रित करा त्या दोन्ही गोष्टी. कॉमन रिजनल ट्रेड्स काय आहेत, आता इन्क्लूड कॉमन बिलीफ्स, लँग्वेजेस. कॉमन लँग्वेज कुठले आहेत, कुठल्या ठिकाणी आहे, लिव्हिंग लाईफस्टाईल्स किंवा कल्चरल सिमिलॅरिटी जर असेल, ऑर्गनायझेशन शुड फोकस ऑन दोज कंट्रीज दॅट शेअर कॉमन रिजनल ट्रेड्स. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला कॉमन थिंग्स सुद्धा यूज करता येतात, आपली कंट्री आणि बाहेरच्या कंट्रीज किंवा बाहेरच्या कंट्रीज ज्या फ्यू कंट्रीज आहेत त्यामध्ये सिमिलॅरिटी असेल तरी सुद्धा तुम्ही प्लॅन सेम सिमिलर त्या कंट्रीजसाठी तयार करू शकता. आता एक्झामिनिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनल डिझाईन. एक्झामिन करायचं की तुम्हाला ऑर्गनायझेशनची जी डिझाईन, जे आता जे काही प्लॅन तयार केलाय तो डिझाईन करावा लागेल की नाही. म्हणजे त्यामध्ये सिस्टमॅटिक पण आणावं लागेल की स्टेप बाय स्टेप कसं जाणार आहात, माझा प्लॅन कसा आहे हे मी मांडलेलं आहे.
जसं मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगते की मला खेड टू दापोली जायचं हे माझा प्लॅन आहे असा की मी बाय बस जाणार आहे. तो प्लॅन मला डिझाईन करावा लागेल. त्यामध्ये कुठल्या कुठल्या थिंग्स आल्या की त्यामध्ये इफेक्टिव्हनेस आहे, इफिशियन्सी आहे. त्यामुळे इथे आपल्याला ते डिझायनिंग करताना त्यांनी 4 फॅक्टर्स दिलेले आहेत. इंटरनॅशनल डिव्हिजन स्ट्रक्चर, रिजनल डिव्हिजन स्ट्रक्चर, प्रोडक्ट डिव्हिजन स्ट्रक्चर आणि मॅट्रिक्स स्ट्रक्चर. हे 4 स्ट्रक्चर तुम्हाला समजले की तुमच्या लक्षात येईल की कसं डिझाइन करायचं आहे. आलं लक्षात? म्हणजे आता बघा, international division structure includes organization that have two main divisions, namely domestic division and international division. दोन टाईपचे डिव्हिजन्स आहेत. जसे मार्केट दोन टाईपचे आपण स्टडी केले, तसे स्ट्रक्चर दोन टाईपचे आहे. बरोबर? मग ऑर्गनायझेशनला काय करायचंय? When organization involved in the export of product, responsibility of handling international operation is assigned to export department that includes agents. जेव्हा तुम्ही डोमेस्टिक मार्केट सॅटिस्फाय करतात तेव्हा तुमचे ऑपरेशन्स वेगळ्या पद्धतीने होतात. तुम्ही जेव्हा ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता की माझे प्रोडक्ट्स फॉरेन मार्केटमध्ये पण जाणार आहेत, मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की फॉरेन इंटरनॅशनल ऑपरेशन्स करण्यासाठी तुम्हाला एक एक्सपोर्ट डिपार्टमेंट तुमचं असणं गरजेचं आहे. ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी की त्यामध्ये काही एजंट सुद्धा असतील ज्यांच्या थ्रू तुम्ही काय करणार आहात, तुमचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस बाहेर पाठवणार आहात किंवा एक्सपोर्टिंग करणार आहात किंवा इम्पोर्टिंग करणार आहात. As involvement of organization in international operations increases, it will most likely form an international division. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस रेग्युलर बेसवर म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे ऑपरेशन्स तुमचे वाढतात, म्हणजे जास्त प्रमाणात तुमचं एक्सपोर्टिंग इम्पोर्टिंग सुरू होतं, तेव्हा तुम्ही काय करायचं की इंटरनॅशनल डिव्हिजन तयार होते तुमची. अगोदर तुम्ही डिपार्टमेंटच्या थ्रू करत होतात, एजंट्सच्या थ्रू करत होतात, पण ते ऑपरेशन्स जसे जसे वाढत जातात, इन्क्रीज होतात, त्यामुळे तुम्हाला एक डिव्हिजन तयार करावी लागते. दिस डिव्हिजन हँडल्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल इंटरनॅशनल ऑपरेशन्स. म्हणजे ती जी डिव्हिजन आहे तिच्याकडे ती रिस्पॉन्सिबिलिटी जाते की तिच्या थ्रू तुम्ही एक्सपोर्टिंग इम्पोर्टिंग करता. ऑल द फॉरेन सबसिडियरीज देन डायरेक्टली रिपोर्ट टू द इंटरनॅशनल डिव्हिजन. म्हणजे काय की फॉरेन मधले जे काही सबसिडियरीज आहेत त्यामध्ये काम करणारे जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्या काय करतात, रिपोर्टिंग डायरेक्टली तुमच्या त्या डिव्हिजनला, इंटरनॅशनल डिव्हिजनला करतात. दॅट इज सेपरेट फ्रॉम डोमेस्टिक ऑपरेशन. म्हणजे डोमेस्टिक ऑपरेशन साठी एक वेगळं तुमची डिव्हिजन आहे आणि जे फॉरेन मार्केटमध्ये तुमचं एक्सपोर्टिंग इम्पोर्टिंग चालतं त्यासाठी वेगळी डिव्हिजन आहे आणि त्या डिव्हिजनच्या थ्रूच तुमचे ऑपरेशन्स कंप्लीट केले जातात. लक्षात आलं? नेक्स्ट थिंग आहे तुमची वर्ल्ड वाईड रिजनल डिव्हिजन ऑपरेशन्स किंवा स्ट्रक्चर. ओके, आता इथे रेफर्स टू ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर वेअर ऑपरेशन्स आर ऑर्गनाइज्ड ॲज पर द रिजन ऑर कंट्री. जे ऑपरेशन्स आहेत ते पर्टिक्युलर एका रिजनसाठी असतील किंवा कंट्रीसाठी असतील. बरोबर? मग यामध्ये द सबसिडियरीज रिपोर्ट टू द सिंगल डिव्हिजन दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑपरेशन्स इन द कंट्री ऑर रिजन. म्हणजे इथे रिस्पॉन्सिबिलिटीज कशा डिवाइड केल्या ते तुमच्या लक्षात येईल की सबसिडियरीज जे आहेत, तुमचे जे काही तुम्हाला मदत करणाऱ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या रिपोर्टिंग कसं करतील, सिंगल डिव्हिजनला करतील की ज्यांच्या थ्रू तुमचे ऑपरेशन्स त्या कंट्री मधून होतात किंवा त्या रिजन मधून होतात. दिस मे इन्व्हॉल्व डुप्लिकेशन ऑफ सम ऍक्टिव्हिटीज ॲज ईच डिव्हिजन हॅज सिमिलर फंक्शन स्किल इन मार्केटिंग, फायनान्स अँड अदर डिपार्टमेंट. म्हणजे तुम्ही काय केलं की जी सिंगल डिव्हिजन बनवली ती काय केली की त्यामध्ये डुप्लिकेशन ऑफ सम ऍक्टिव्हिटीज ॲज ईच डिव्हिजन हॅज सिमिलर. म्हणजे काय होतं की ऍक्टिव्हिटीज जर सिमिलर असतील तर तुम्हाला जे फंक्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये कुठल्या गोष्टी सिमिलर आहेत मग की जसं मार्केटिंग, फायनान्स, मार्केटिंगसाठी एक सिंगल डिव्हिजन, फायनान्ससाठी एक सिंगल डिव्हिजन, अशा पद्धतीने विच इन्क्रीज कॉस्ट. अँड द ॲडव्हान्टेज ऑफ वर्ल्ड वाईड रिजनल डिव्हिजन स्ट्रक्चर इज दॅट it helps in easily responding to region or country specific information because it's strong focus on region or country. म्हणजे प्रत्येक रिजन साठी अशा पद्धतीने तुम्ही ही जर डिव्हिजनल स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं तर कदाचित तुम्ही रिस्पॉन्स पण तेवढा फास्टली देऊ शकता आणि त्यामुळे तुमचा फोकस त्या कंट्रीवर किंवा रिजनवर प्रॉपर असणार आहे वर्ल्ड वाईड रिजनल डिव्हिजन स्ट्रक्चर मध्ये. ओके, समजतं इथपर्यंत? नेक्स्ट तुम्हाला जे दिलेलं आहे प्रोडक्ट डिव्हिजन स्ट्रक्चर, यामध्ये काय केले बघा, product division structure implies a structure that
where subsidiaries report to product division called as a strategic business unit. आता हे जे स्ट्रक्चर आहे यामध्ये सबसिडरीज म्हणजे तुमच्या ज्या काही हे आहेत अदर ऑर्गनायझेशन्स त्या काय करतात की रिपोर्टिंग कसं करतात प्रोडक्ट डिव्हिजन कॉल्ड एज स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट. म्हणजे प्रोडक्ट साठी जी डिव्हिजन तयार केली एक प्रोडक्ट तुम्ही जो काही प्रोडक्शन करताय तिकडे ते सबसिडरीज रिपोर्टिंग करतील. दिस स्ट्रक्चर वॉज कॉमन फॉर ऑर्गनायझेशन दॅट हॅव डायव्हर्सिफाईड प्रोडक्ट पोर्टफोलिओ. म्हणजे काय की ज्यांचे एकापेक्षा अधिक जास्त प्रोडक्ट्स मल्टिपल प्रोडक्ट्सचं प्रोडक्शन केलं जातं तर हे कॉमन स्ट्रक्चर आहे सगळ्या म्हणजे ऑर्गनायझेशन साठी हे कॉमन स्ट्रक्चर आहे. हाऊएव्हर दिस स्ट्रक्चर वॉज सून रिप्लेस बाय मॅट्रिक्स स्ट्रक्चर. ह्या स्ट्रक्चरला त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून मॅट्रिक्स स्ट्रक्चर आणलेलं आहे प्रोडक्ट डिव्हिजन स्ट्रक्चरला. मग ते मॅट्रिक्स स्ट्रक्चर कसं आहे? It refers to global structure in which functional and product expertise are integrated into teams so that the teams are able to respond quickly to the requirements of global market. त्यांनी एक टीमच तयार केली. ग्लोबल लेवलला जेव्हा तुम्ही काम करताय, ऑर्गनायझेशन काम करते, तेव्हा फंक्शनल म्हणजे ज्या काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या होतात, जे फंक्शन्स केले जातात आणि प्रोडक्ट एक्सपर्टाईज ह्या दोन्ही गोष्टी काय केल्या एकत्रित केल्या. जे एक्सपर्टाईज आहेत त्या त्या फील्डचे किंवा ते फंक्शन्स आहेत ते एकत्रित केले आणि त्यांची एक टीम तयार केली आणि ती टीम कोणाला रिस्पॉन्ड करते तर ज्या रिक्वायरमेंट्स येतात तुम्हाला बाहेरच्या मार्केटमधून त्या रिक्वायरमेंट्स कंप्लीट करण्याचं काम या स्ट्रक्चरच्या थ्रू केलं जातं. द टू डायमेन्शन्स आर इंटिग्रेटेड इन सच अ वे दॅट इच ऑपरेशनल युनिट रिपोर्ट्स टू बोथ रिजन, कंट्री मॅनेजर्स अँड प्रोडक्ट मॅनेजर्स. म्हणजे तुम्हाला हे इंटिग्रेशन केल्यामुळे काय होतं की ऑपरेशनल युनिटचे जे रिपोर्ट्स आहेत किंवा रिजन वाईज किंवा कंट्री वाईज जे मॅनेजर आणि प्रोडक्ट मॅनेजर आहेत, कंट्री मॅनेजर आणि प्रोडक्ट मॅनेजर या दोघांकडे केले जातात. लक्षात आलंय? आता कंट्रोलिंग इंटरनॅशनल मार्केटिंग ऑपरेशन कशा पद्धतीने कंट्रोलिंग करणार आहात तुम्ही? इंटरनॅशनल लेवलचे जे काही ऑपरेशन्स आहेत तुम्हाला माहिती आहे ना जनरली की कंट्रोलिंग सिस्टीम आपण शिकलो अगदी फर्स्ट इयर पासून प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला शिकवलंय की प्लॅनिंग ऑर्गनायझिंग कंट्रोलिंग सुद्धा तेवढाच महत्वाचा पार्ट आहे. तुम्ही जे काही ऑपरेशन करणार आहात इंटरनॅशनल लेवलला तर त्यावर कंट्रोलिंग करण्यासाठी तुम्हाला काही प्लॅन्स सेट करावे लागतील. इट कॅन बी डिफाइंड ॲज अन एफर्ट बाय अन ऑर्गनायझेशन टू कम्पेअर ऍक्च्युअल स्टँडर्ड्स with the set standard, determine the deviations and take corrective action. तुम्हाला जेव्हा कंट्रोलिंग करायचंय आता मी सपोज तुम्हाला एखादं स्टुडंट्सला कंट्रोल करणं, स्टुडंटचा परफॉर्मन्स कसा आहे बरोबर. मग मी काही स्टँडर्ड सेट केलेले आहेत की तुमचं रेग्युलर अटेंडन्स आहे, तुम्ही रेग्युलर ऍक्टिव्हिटी करता, रेग्युलर असाइनमेंट कम्प्लीट करताय, तुम्ही एक्झाम मध्येही टॉप करताय. तर ह्या सगळ्या ओव्हरऑल ज्या काही माझ्या ऑपरेशन्स म्हणजे प्री स्टँडर्ड्स ठरवलेले आहेत, सेट केलेले स्टँडर्ड्स आहेत ते कम्पेअर करायचे ऍक्च्युअल स्टँडर्डशी की ऍक्च्युअली तुमचा परफॉर्मन्स कसा आहे. म्हणजे मला 100% तुमची हे असेल अटेंडन्स, 100% तुम्ही ऍक्टिव्ह असाल ऑल ऍक्टिव्हिटीज मध्ये तर त्यानुसार आता सध्या तुम्ही कशा पद्धतीने वर्क करताय, परफॉर्मन्स कसा आहे मी कम्पेअर करेल. म्हणजे प्री सेट स्टँडर्ड्स कम्पेअर विथ ऍक्च्युअल स्टँडर्ड्स आणि मग काय करणार आहात डिटरमाइन डेव्हिएशन्स. मग त्यामध्ये काय बदल करायचा आहे. जर सपोज ऍक्च्युअल परफॉर्मन्स तुमचा काय होत नाही, मॅच करत नाही सेट केलेल्या स्टँडर्ड्सची, जे ऍक्च्युअल स्टँडर्ड्स तुमचे येत आहेत तर मग मला बदल करावा लागेल ना माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा माझ्या ऑपरेशन्स मध्ये. मग तो बदल कसा करणार आहात इंटरनॅशनल लेवलला किंवा ऍक्शन्स करेक्टिव्ह ऍक्शन्स घ्याव्या लागतील. मग हे सगळं करताना तुम्हाला त्या प्लॅन्स मध्ये काय होईल की कंट्रोलिंग सिस्टीम तुमच्या हातामध्ये आहे असं वाटेल. मी जर कंपॅरिझन केलंच नाही तर मला कसं कळणार आहे की मला किती सक्सेस मिळते, मी कसं हाऊ टू कंट्रोल दॅट ऑपरेशन्स. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत कंट्रोलिंग साठी. सो फर्स्ट सी कंपेअरिंग द परफॉर्मन्स अगेन्स्ट द प्री डिटरमाइंड स्टँडर्ड हा एक पहिला पार्ट. कंपेअरिंग द चेकिंग वेदर द स्ट्रॅटेजी इज इम्प्लिमेंटेड इन अकॉर्डन्स विथ द स्पेसिफाईड प्लॅन्स अँड पॉलिसीज. म्हणजे तुम्ही ज्या काही सेट केलेले प्लॅन्स आहेत पॉलिसीज आहेत तर ते चेक करणं कम्पेअर करणं प्रीसेट स्टँडर्डशी हाही पार्ट आहे. एस्टॅब्लिशिंग द पॉइंट्स ऍट विच एरर्स अँड बॉटलनेक्स कॅन ऑफर. कुठल्या एरर्स ते म्हणजे जेव्हा तुम्ही हा प्लॅन इम्प्लिमेंट करताय तेव्हा कुठले एरर्स तुम्हाला येत आहेत असतं ना की ऍक्च्युअली तुमच्या प्लॅन मध्ये बरोबर आहे पण
ते प्लॅन प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा इम्प्लिमेंट कराल मार्केटमध्ये तेव्हा काही प्रॉब्लेम्स तिथे फेस करावे लागतात. सो ते प्रॉब्लेम्स तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह ठरवून घ्या किंवा त्या ऑब्जेक्टिव्हला कंट्रोल करा. टेकिंग करेक्टिव्ह ऍक्शन्स फॉर द डिवेटेड परफॉर्मन्स, मिनिमायझिंग द कॉस्ट, मॅक्झिमायझिंग द प्रॉफिट. हे तर तुम्हाला माहिती आहे की कॉस्ट कमी करा आणि प्रॉफिट तुमचं वाढवा. ह्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. इम्प्रूव्हिंग द इफिशियन्सी, तुमची इफिशियन्सी वाढवा. या पद्धतीने ऑर्गनायझेशन काय करेल, कंट्रोलिंग करेल आणि त्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करेल इंटरनॅशनल लेवलला. आता कशा पद्धतीचा कंट्रोल दिलाय बघा, जे वेगवेगळे कंट्रोलिंग सिस्टीम. फीड फॉरवर्ड कंट्रोल, ओके, refers to a control that is exercised before the strategy is implemented in the organization. जे स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्याच्या अगोदर ऑर्गनायझेशन जे काही कंट्रोल करते, कंट्रोलिंग सिस्टीम, तर ती कशा पद्धतीची असेल. म्हणजे अजून तुम्ही काय केलेलं नाही, ती स्ट्रॅटेजी अप्लाय केलेली नाही, तर पूर्वी कुठली प्रिकॉशन तुम्ही घेणार आहात, ही गोष्ट त्यांनी त्यामध्ये मेन्शन केली. इट एम्स टू कंट्रोल द इनपुट सच एज ह्युमन, मटेरियल, फायनान्शियल रिसोर्स रिक्वायर्ड टू द इम्प्लिमेंट स्ट्रॅटेजी. म्हणजे काय की सपोज तुम्हाला कंट्रोलिंग करायचं आहे, फीड फॉरवर्ड कंट्रोलिंग आहे, तर मग त्यामध्ये तुमचं ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे का, मटेरियल, मॅन मटेरियल, मशीन हा जो पार्ट आहे, म्हणजे फायनान्शियल काही रिसोर्स, फायनान्शियल असिस्टन्स ज्यांना म्हणतो, तर अशा पद्धतीच्या काही प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत का, किंवा त्यानुसार तुमची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती असणार आहे का. इट इज ऑल्सो कॉल्ड प्री कंट्रोल, प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल, प्रिलिमिनरी कंट्रोल और स्टिअरिंग कंट्रोल. म्हणजे फीड फॉरवर्ड कंट्रोललाच इतकी नावं दिलेली आहेत. सो दिस हेल्प्स इन चेकिंग द अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजी. कुठलीही स्ट्रॅटेजी अप्लाय करताना हे रिसोर्सेस अवेलेबल आहेत का, हे चेक करणं, दॅट इज कॉल्ड कंट्रोलिंग सिस्टीम, फीड फॉरवर्ड कंट्रोल. ओके. कॉन्करंट कंट्रोल कशा पद्धतीने केला जातो बघू शकता. implies a control that is exercised when the strategy is being implemented in the organization. म्हणजे काय की जेव्हा एकदा तुम्ही स्ट्रॅटेजी ऍक्च्युअल मार्केटमध्ये इम्प्लिमेंट केली आणि त्यानंतर मला कंट्रोल करायची, मग यालाच आपण स्क्रीनिंग कंट्रोल म्हणतो. म्हणजे ऑनगोईंग स्ट्रॅटेजी आहे तुमची, ती ऑनगोईंग प्रोसेस आहे ज्यावर तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. मेन रोल ऑफ दिस कंट्रोल इज टू एन्श्योर दॅट एव्हरी व्हेरिएबल इन द प्रोसेस ऑफ इम्प्लिमेंटेशन परफॉर्म्स its assigned roles and responsibilities in an efficient manner. म्हणजे काय की मी आता ऍक्च्युअली ती वापरतोय स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये आणि मला ती जे ऑपरेशन्स आहेत त्यावर कंट्रोल आणायचा आहे, त्यावेळेस मी काय चेक करेल की परफॉर्मन्स चेक करेल. जे काही मी असाइन केलेल्या अथॉरिटीज आहेत किंवा जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्या रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज ते इफिशियंटली यूज करतात का, त्यामध्ये त्यांचं मॅनर कसं आहे, तर त्यांचं वर्क कसं सुरू आहे हे मी चेक करेन. ओके. सो नेक्स्ट कंट्रोलिंग सिस्टीम इज दॅट फीडबॅक कंट्रोल. फीडबॅक कंट्रोल मध्ये काय केलं जातं, एक्झरसाइज कंट्रोल व्हेन द स्ट्रॅटेजी इज इम्प्लिमेंटेड इन अन ऑर्गनायझेशन. म्हणजे इम्प्लिमेंट करून झाली की मग मला बघायचं की ती सक्सेस झाली. इट इज ऑल्सो कॉल्ड पोस्ट action control. It analyzes the output to identify the gaps between predefined standard and actual performance and takes the corrective action. म्हणजे इथे फीडबॅक घेतला जातो. इम्प्लिमेंट केल्यानंतर आपण प्री सेट केलेले स्टँडर्ड जे होते त्याच्याशी ऍक्च्युअल परफॉर्मन्स मॅच होतो का, आणि होत नसेल तर काही करेक्टिव्ह ऍक्शन, काही डिफरंट डिसिजन्स तुम्हाला इथे घ्यावे लागतात. ओके. डिवाइजिंग इंटरनॅशनल मार्केटिंग प्लॅन. इथे तुम्ही बघू शकता the control strategies is followed by framing international marketing plan by organization. Blueprint of the plan is prepared which involves activities at each step. जेव्हा काही बदल करायचे असतात याच्यामध्ये प्लॅन मध्ये, तेव्हा तुम्हाला एक ब्ल्यूप्रिंट प्लॅन तयार करावा लागतो. आणि ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय की तुम्हाला अगोदर त्या गोष्टी
ब्ल्यूप्रिंट करणं हा पार्ट मी मागच्या वर्षी शिकवलाय तुम्हाला इन डिटेल. त्यामध्ये काय केलं जातं की जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ती तुम्हाला दाखवली जाते. जसं आता मी तुम्हाला मागच्या वर्षी एक एक्झाम्पल दिलं होतं बघा, की जेव्हा युद्ध परिस्थिती तयार होते आणि तुमचे सैनिक जेव्हा बॉर्डरवर जाणार आहेत, म्हणजे ऍक्च्युअली त्या युद्धासाठी, लढाईसाठी जे वॉर सुरू आहे, मग ते तिथपर्यंत जाताना तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवलं जातं. तुमचे जे कमांडोज असतात, कमांडर असतात, ते काय करतात, त्या सैनिकांना दाखवतात. आता सपोज मध्ये रिव्हर येते, ओके. काही ठिकाणी चढ उतारचा रस्ता असेल. मग तुम्ही जर इथून फायरिंग करताय, तर तुम्ही ती कशी केली पाहिजे? म्हणजे ऍक्च्युअली ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर पिक्चर उभं केलं जातं. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, की तुमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, इन्फॉर्मेशन नुसार तुम्ही मार्केटचं एक पिक्चर तयार करता आणि त्यानुसार तो प्लॅन काय करतात, त्यामध्ये डिव्हायसिंग इंटरनॅशनल मार्केटिंग प्लॅन. मग ती ब्लूप्रिंट कशी तयार केली जाते? त्यासाठी आपल्याकडे कुठली इन्फॉर्मेशन असली पाहिजे? तर त्या कंट्रीचं बॅकग्राऊंड, जसं प्रोफाईल ऑफ द ऑर्गनायझेशन, ब्रीफ प्रोफाईल ऑफ द ऑर्गनायझेशन, ब्रीफ कंट्रीचं असेल किंवा ऑर्गनायझेशनचं बॅकग्राऊंड असेल. त्यामध्ये प्रोफाईल तयार केली जाते. तुमची जी तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रोफाईल तयार करता, ज्या त्यामध्ये जसा डेटा असतो, त्या पद्धतीची माहिती तुम्हाला त्या ऑर्गनायझेशन रिलेटेड, प्रोडक्ट रिलेटेड, कंट्री रिलेटेड असणं आवश्यक आहे. रिझन्स फॉर इंट्रोड्युसिंग द प्रोडक्ट इन द कंट्री, म्हणजे तुम्ही त्या कंट्रीमध्ये तो प्रोडक्ट का पाठवला, त्याच्या मागचं एक रिझन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता एन्व्हायरमेंटल अनालिसिस सुद्धा त्यामध्ये गरजेचं आहे. इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोशो कल्चरल, टार्गेट मार्केट अँड कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस. तर मार्केटिंग मिक्स रिलेटेड डिसिजन कसा घेतला जातो इंटरनॅशनल लेवलला? प्रोडक्ट प्राइस प्रमोशन ह्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत मार्केटिंग मिक्सच्या, त्या कशा अप्लाय केल्या जातात? द प्रोडक्ट डिसिजन शुड रिलेटेड टू द स्टँडर्डायझेशन ऑर अडॅप्टेशन ऑफ द प्रोडक्ट्स. स्टँडर्डायझेशन म्हणजे काय आणि अडॅप्टेशन म्हणजे काय, हे आपण मागच्या याच्यामध्ये स्टडी केलंय, की स्टँडर्डायझेशन मध्ये काय केलं जातं, सेम सिमिलर स्ट्रॅटेजी सगळीकडे अप्लाय केली जाते. अडॅप्टेशन मध्ये ज्या कंट्रीज मध्ये ते प्रोडक्ट्स अडॅप्ट करतात तिथे ती स्ट्रॅटेजी वापरली जाते. ओके, डिफरंट स्ट्रॅटेजी. त्यामध्ये आता प्राइस डिसिजन्स रिलेट टू डिसाइडिंग द कॉस्ट अँड रिसोर्सेस फॉर फॉरेन ऑपरेशन्स. आता प्राइस रिलेटेड डिसिजन कसा घेतला जातो, तर फॉरेन ऑपरेशन्स करताना कुठले रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि कॉस्ट किती येते यावर तो असणार आहे. प्लेस डिसिजन रिलेट टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ युजिंग एक्झिस्टिंग चॅनल ऑर बिल्डिंग ओन चॅनल. तुम्हाला डिस्ट्रीब्युशनचे चॅनल्स जे अवेलेबल आहेत त्या पद्धतीने प्लेस रिलेटेड डिसिजन घेतला जातो. जर त्या पद्धतीचे अवेलेबल नसतील चॅनल, तर तुम्ही स्वतःचे चॅनल्स काय करता, नवीन बिल्ड करता. प्रमोशन रिलेटेड डिसिजन कसा घेतला जातो, की मीडियावर तो डिपेंड करतो. कुठल्या टाईपची प्रमोशनल मेसेज तुम्ही तिथे देणार आहात किंवा ऍडव्हर्टायझिंग कशी करणार आहात, कुठल्या मीडियाच्या थ्रू करणार आहात. ओके. त्यानंतर एस्टॅब्लिशिंग मेथड्स ऑफ कंट्रोल. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की मागचे 3 चॅप्टर जे स्टडी केलेत त्याचा सारांश यामध्ये येतो. डेव्हलपमेंट कशी करायची आहे, त्या सिस्टीम मध्ये कशात बदल करायचा. सो एस्टॅब्लिशिंग मेथड्स ऑफ कंट्रोल. मेथड्स ऑफ कंट्रोल कशा पद्धतीने, तर इन्व्हॉल्व सेटिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड अँड चेकिंग द परफॉर्मन्स इज इन लाईन विथ द मार्केट ट्रेंड्स अँड प्लॅन ऑब्जेक्टिव्ह. In this, performance is measured against the established standard and discrepancies are addressed if any. म्हणजे इथे तुम्हाला परफॉर्मन्स मेजर करावा लागेल. तुमचे एस्टॅब्लिश स्टँडर्ड्स कुठले आहेत आणि आत्ताचा परफॉर्मन्स कसा आहे त्यानुसार, आणि ती कंट्रोलिंग सिस्टीम एस्टॅब्लिश करावी लागेल. ओके. सो आता इंटरनॅशनल लेवलच्या स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने ठरवल्या जातात, पुढचा जो पार्ट आहे तुमचा तुम्ही बघू शकताय. आता बघा, इथे इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी अडॉप्टेड बाय ऑर्गनायझेशन्स ऍड्रेस द फॉलोइंग 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आता कुठले क्वेश्चन्स पडतात बघा, ऑर्गनायझेशनला इंटरनॅशनल लेवलची स्ट्रॅटेजी जेव्हा अडॉप्ट केली पाहिजे असं वाटतं. व्हॉट शुड बी द मार्केट शेअर ऑफ एन ऑर्गनायझेशन इन द वर्ल्ड मेजर मार्केट? हाऊ टू बिल्ड द ग्लोबल प्रेझेन्स इन अदर कंट्रीज? म्हणजे कशा पद्धतीने तुमचा जो प्रेझेन्स आहे ग्लोबल लेवलला त्या कंट्रीज मध्ये कशा पद्धतीने तो बिल्ड करा, म्हणजे मी आहे, माझं अस्तित्व मी कसं तयार करेन. हाऊ टू गेन द कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज, मी कसं मिळवेल ते कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज, हे क्वेश्चन्स असतील.
त्यामध्ये इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीज अलाव द ऑर्गनायझेशन टू इन्क्रीज देअर प्रॉफिट ग्रोथ दॅट इज नॉट पॉसिबल विथ द डोमेस्टिक स्ट्रॅटेजी. सो द ऑर्गनायझेशन अडॉप्टिंग दिस इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी. आपण इंटरनॅशनल लेवलला मुळात ऑर्गनायझेशन का जातात यामागचं रिझन त्यांनी सांगितलंय की जे प्रॉफिट तुम्हाला तुमच्या मार्केटमधून डोमेस्टिक मार्केटमधून मिळणं पॉसिबल नाही ते तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला मिळवायचं असतं आणि म्हणून तुम्ही ते मार्केट काय करता कॅप्चर करण्याचा प्रयत्न करता. सो इंटरनॅशनल मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आर एबल टू इन्क्रीज द मार्केट साईज. तुम्हाला मार्केट साईज मोठी मिळते म्हणजे पॉप्युलेशन अधिक मिळेल, जास्त कस्टमर अवेलेबल होईल. रिअलाइज इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे इथे ऑब्विसली तुमचं प्रॉफिट मध्ये असेल ऑर्गनायझेशन. जनरेट ग्रेटर रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्यातून आउटपुट जास्त मिळेल इंटरनॅशनल लेवलला. लर्न द न्यू प्रोसेसेस अँड अडॉप्ट न्यू टेक्नॉलॉजीज. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी तिथे लर्न करायला मिळतील इंटरनॅशनल लेवलला आणि कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज मिळेल. दॅट मीन्स गेन द कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज. इथपर्यंत समजला. आता ह्या इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीची काय गरज आहे? नीड फॉर इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीज. तुम्ही डायग्राम बघू शकता. लोकल ऍडव्हान्टेज, युनिक कॉम्पिटन्सीज, एक्सपिरियन्स कर्व, हे 3 पार्ट्स आपल्याला आता स्टडी करायचे. नीड फॉर इंटरनॅशनल बिझनेस स्ट्रॅटेजीज मध्ये. ओके. तर युनिक कॉम्पिटन्सीज मध्ये काय दिलंय बघा. इंडिकेट द स्ट्रेंथ्स ऑफ एन ऑर्गनायझेशन इन द डेव्हलपमेंट, प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ प्रोडक्ट्स. काय काय इंडिकेट करतो बघा ही युनिक कॉम्पिटन्सीज मध्ये की ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट कशी झाली, कुठले स्ट्रेंथ म्हणजे स्ट्रॉंग पॉइंट्स कुठले आहेत, प्रोडक्शन आणि मार्केटिंगचे प्रोडक्ट्स कुठले आहेत. Unique competencies of any organization cannot be imitated by other organization. In addition, this help an organization achieving innovation, efficiency and effectiveness. मी तर हे सांगितलं इंटरनॅशनल लेवलला जेव्हा स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करताय तर त्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात किंवा तुमची इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस सुद्धा काय होते इन्क्रीज होते. These competencies are very important for gaining the competitive advantage in terms of lower prices and greater benefits to customer. म्हणजे या पद्धतीचा कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळेल. लोकेशन ऍडव्हान्टेज कसं मिळतं? लोअर्स द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, लोअर्स द लेबर कॉस्ट. लेबर कॉस्ट कमी असेल, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी असेल, enables an organization to differentiate its products from competitors. म्हणजे तुमचा प्रोडक्ट हा कॉम्पिटिटर पेक्षा कसा डिफरंट आहे किंवा कसा बेस्ट आहे हे तुम्ही प्रूव्ह करू शकता. ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड्स इझी ऍक्सेस टू सप्लायर्स अँड कस्टमर्स. म्हणजे तुमचा जो ऍक्सेस आहे तो इझिली म्हणजे तुम्ही कुठलेही प्रोडक्ट सप्लाय करू शकता इझिली कस्टमर पर्यंत. हेल्प्स ऑर्गनायझेशन टू अर्न पॉझिटिव्ह रिटर्न. म्हणजे पॉझिटिव्ह रिटर्न्स किंवा प्रॉफिट तुम्हाला त्या मार्केटमध्ये काय होईल जास्तीत जास्त मिळेल. म्हणजे लोकेशन ऍडव्हान्टेज इथे तुम्हाला मिळेल. ओके. एक्सपिरियन्स कर्व मध्ये काय दिलंय बघा. यामध्ये दिलंय रेफर्स टू अ कर्व दॅट शोज अ रिलेशनशिप बिटवीन द क्युम्युलेटिव्ह प्रोडक्शन and the cost of an organization. According to this curve, the cost incurred by an organization moving down the experience curve gains from the cost advantage. म्हणजे रिलेशनशिप कसं आहे तुमचं म्हणजे अकॉर्डिंग टू दिस कर्व द कॉस्ट इन्कर्ड बाय अन ऑर्गनायझेशन मुव्हिंग डाऊन द एक्सपिरियन्स कर्व. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीची कॉस्ट यूज केलेली आहे ऑर्गनायझेशनने तुमचा एक्सपिरियन्स कर्व कसा गेन केलेला त्यानुसार ते कॉस्ट ऍडव्हान्टेज मिळतं. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स नुसार तुम्ही एक एस्टिमेट तयार करू शकता की ह्या मार्केटमधून मला किती रिटर्न्स अपेक्षित आहेत आणि ते कसे मिळवता येतील. ओके. सो द टाइप्स ऑफ इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीज. आता इथे इंटरनॅशनल लेवलच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्यामध्ये काही टाइप्स स्टडी करावे लागतील तुम्हाला. त्यामध्ये फर्स्ट आहे इंटरनॅशनल बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी दॅट फोकस ऑन ऑपरेशन्स ऑफ होम कंट्री. म्हणजे आता इंटरनॅशनल लेवलची स्ट्रॅटेजी जर मला ठरवायची असेल तर आधी मला फोकस होम कंट्रीवर करावा लागेल. This helps in gaining competitive advantage in foreign countries because the resources and capabilities that are developed in home countries allow organization to expand globally. The resources तुमच्याकडे अवेलेबल असतील तर ऑब्विसली तुम्ही एक्सपांड करू शकता तुमचा बिझनेस आणि फॉरेन मार्केटमध्ये सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ती ऑर्गनायझेशन सर्व्हाइव्ह करू शकते. म्हणून स्वतःच्या अगोदर होम कंट्रीवर तुम्ही फोकस करा.
जे काही तुमचे ऑपरेशन्स आहेत त्यासाठी लागणारं जे मॅन मटेरियल मशीन्स आहेत त्या कॅपॅबिलिटीज तुमच्या डेव्हलप झालेल्या असतील तर तुम्ही काय करू शकता होस्ट कंट्रीमध्ये तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तुमचा बिझनेस एक्सपांड करू शकता अँड द इंटरनॅशनल बिझनेस लेवल स्ट्रॅटेजीज अडॉप्टेड बाय ऑर्गनायझेशन आर ॲज फॉलोज. मग आता इंटरनॅशनल लेवलला ती स्ट्रॅटेजी अडॉप्ट करावी यासाठी ऑर्गनायझेशन काय करते त्या लेवलच्या स्ट्रॅटेजीज कुठल्या आहेत इंटरनॅशनल कॉस्ट लीडरशिप स्ट्रॅटेजी. आता यामध्ये काय केलं जाईल इन्क्लूड्स एक्सपोर्ट्स टू द international market at the low cost. This strategy is followed by organization in their home country only, thus they centralize their operations in the home country. म्हणजे काय की जे ऑपरेशन्स आहेत ते होम कंट्री मध्ये केले जातील. इट इन्क्लूड्स लो व्हॅल्यू ऍडेड ऑपरेशन इन फॉरेन मार्केट्स अँड हाय व्हॅल्यू ऍडेड ऑपरेशन्स इन होम कंट्री. म्हणजे तुमच्याकडे होम कंट्रीवर जास्त हे केलं जाईल आणि लो व्हॅल्यू ऍडेड ऑपरेशन्स फॉरेन कंट्री मध्ये केले जातील. ओके. डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी कशी इंटरनॅशनल लेवलची बघू शकता. युनिक कॉम्पिटन्सीज अँड स्ट्रेंथ ऑफ ऑर्गनायझेशन्स includes and the organization that follow the differentiation strategy belong to technically advanced countries. For example, जपान आणि जर्मनी US म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये जे काही आहे टेक्निकल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जिथे आहे तिथे त्या टाइपची स्ट्रॅटेजी वापरली जाईल म्हणजे डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी. त्यामध्ये जपान जर्मनी US हे कसे आहेत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तिथे वापरली जाते. ओके. सो द इंटरनॅशनल फोकस स्ट्रॅटेजी फोकसच्या याच्यामध्येच तुम्हाला कळेल की कॉस्ट लिडरशिप आणि डिफरन्शिएटेड स्ट्रॅटेजी डिफरन्शिएशन स्ट्रॅटेजी जी आहे त्यावर फोकस केलं जातं. आता जसं ऑर्गनायझेशन दॅट आर टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स फॉलो द कॉस्ट लिडरशिप स्ट्रॅटेजी. कॉस्ट लिडरशिप त्यामध्ये असेल जिथे टेक्नॉलॉजी आहे. whereas those having unique competencies follow the differentiation strategy. युनिकनेस जिथे आहे तिथे डिफरन्शिएशन म्हणजे काही गोष्टी युनिक आहेत मग तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजी वापरल्या जातील. कॉस्ट लिडरशिप स्ट्रॅटेजी ही टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स असणाऱ्या कंट्रीज मध्ये वापरले जाईल. ओके. इंटिग्रेटेड लो कॉस्ट ऑफ डिफरन्शिएशन helps in dealing with diverse market. This type of strategy relies upon flexible manufacturing and strong communication network. Flexible असेल हे स्ट्रक्चर म्हणजे इथे जी स्ट्रॅटेजी आहे की मॅन्युफॅक्चरिंग हे कसं आहे फ्लेक्झिबल आहे. म्हणजे तुम्ही कधी कधी सीझनल पण करता की नाही काही प्रोडक्ट्स हे सीझनल चालतात म्हणून तिथे जी काही स्ट्रॅटेजी आहे त्या पद्धतीची असेल आणि त्यामुळे तुमचं नेटवर्क कम्युनिकेशनचं स्ट्रॉंग ठेवावं लागेल. जेव्हा तुमच्या याच्यामध्ये काही डेव्हिएशन्स येतील बदल येतील मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ते बदल कस्टमर पर्यंत तुम्हाला पोहोचवायचे आहेत आणि त्यामुळे हे जे काही कम्युनिकेशन आहे हे स्ट्रॉंग नेटवर्क त्यामध्ये असणं गरजेचं असणार आहे. ओके. सो इंटरनॅशनल कॉर्पोरेट लेवल स्ट्रॅटेजी. आता ही जी स्ट्रॅटेजी आहे यामध्ये काय केलं की international corporate level strategies are required when the organization operates in multiple countries. These strategies impact the international business level strategies and the headquarters of the organization prepares the strategy for all of its businesses in different countries. म्हणजे तुमची जी कॉर्पोरेट लेवलच्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याचा इम्पॅक्ट कशावर होतो किंवा ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत इंटरनॅशनल बिझनेस लेवलवर कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतात. हेडक्वार्टर्स ऑफ द ऑर्गनायझेशन प्रिपेअर्स द स्ट्रॅटेजी फॉर ऑल ऑफ इट्स बिझनेसेस in different countries. In addition, these strategies either follow decentralization to allow businesses in different countries. म्हणजे आता सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन या पद्धतीने ह्या स्ट्रॅटेजीज वापरल्यात बघा. तुम्हाला हा डिफरन्स मी फर्स्ट इयरला शिकवलाय की काही स्ट्रॅटेजीज ज्या आहेत तर त्याचे जे ऑपरेशन्स आहेत किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी त्यांनी काही राईट्स डिसेंट्रलाइज केलेले आहेत म्हणजे त्या सिस्टीम म्हणजे ते जे सेंट्रलायझेशन आहे
किंवा डिसेंट्रलायझेशन आहे. ही डिफरंट कंट्रीमध्ये ही सिस्टीम वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते. Thus it depends on international corporate level strategies to make the decision centralized or decentralized. Okay. सेंट्रलायझेशन म्हणजे काय, डिसेंट्रलायझेशन पुन्हा एकदा प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये जा फर्स्ट इयरला आणि आठवण्याचा प्रयत्न करा की कशा पद्धतीने ऑपरेट करतात ते. ओके. मल्टी डोमेस्टिक स्ट्रॅटेजी इथे नावातच आहे. मल्टी डोमेस्टिक म्हणजे काय की implies strategy that is focused on customizing products and marketing strategy as per the business environment of different countries. प्रत्येक कंट्रीचं एन्व्हायरमेंट कसं आहे त्यानुसार डिफरंट स्ट्रॅटेजीज तिथे यूज केल्या जातात. म्हणजे त्यामध्ये दिलाय इन अदर वर्ड्स मल्टी डोमेस्टिक स्ट्रॅटेजी रेफर्स टू स्ट्रॅटेजी दॅट इज फोकस ऑन डिसेंट्रलाइजिंग द डिसिजन्स टू द स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट ऑफ एव्हरी कंट्री. म्हणजे डिसेंट्रलायझेशन केलेलं आहे या स्ट्रॅटेजीमध्ये. त्या जे काही डिसिजन्स आहेत त्या एरियानुसार, रिजननुसार, त्या कंट्रीनुसार घेतले जातात. दिस इज बेस्ड ऑन द अझम्पशन दॅट मार्केट्स इन कंट्रीज डिफर फ्रॉम इच अदर ॲज द कस्टमर नीड्स एन्व्हायरमेंट कंडिशन. म्हणजे त्या तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे किंवा पॉलिटिकल स्ट्रक्चर कसं आहे त्यानुसार ही स्ट्रॅटेजी तिथे वापरली जाते. कारण तिथला लोकल रिस्पॉन्स तुम्हाला मिळावा याकरता, लोकल रिस्पॉन्सिव्हनेस. पण ह्यामुळे तुम्हाला एक लॉस पण होतो ह्या मल्टी डोमेस्टिक स्ट्रॅटेजीमुळे. इकॉनॉमीज ऑफ स्केल जे आहे ते अचीव करता येत नाही. ओके, पुढे जाऊया. यामध्ये त्यांनी एक्झाम्पल्स दिले बघा. युनिलिव्हर, कोका कोला, मॅकडोनाल्ड आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गनायझेशन्स फॉलोइंग द मल्टी डोमेस्टिक स्ट्रॅटेजी. दिस स्ट्रॅटेजी इज सुटेबल इन द फॉलोइंग कंडिशन्स. आता ही मल्टी डोमेस्टिक स्ट्रॅटेजी कुठे वापरली जाते, when केव्हा वापरली जाते बघा. when the product is customized for each market. म्हणजे सगळ्याच मार्केटमध्ये हा प्रोडक्ट कसा आहे, चांगला आहे किंवा आपण ज्याला म्हणतो की अनुकूल आहे, ज्याला प्रोडक्ट चालतो सगळ्याच मार्केटमध्ये. when decision making is decentralized आहे सिस्टीम, मॅचेस फुलफिल्स द नीड्स ऑफ एव्हरी मार्केट. म्हणजेच काय की फर्स्ट आणि थर्ड जे पार्ट आहे तो मॅच करतो की तुमच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या मार्केटच्या, तर प्रत्येक मार्केटची रिक्वायरमेंट तुमच्या प्रोडक्टमुळे काय होते, फुलफिल केली जाते. लीड्स टू प्रोडक्ट डिफरन्शिएशन अँड मिनिमाइजेस द एक्सचेंज रेट रिस्क. म्हणजे एक्सचेंज रेट जो आहे तुमचा, ट्रेड तारीख जे काही पे करावं लागतं ते कमी केले जाते रिस्क. अशा वेळेस तुम्ही ती स्ट्रॅटेजी सगळीकडे अप्लाय करू शकता. ग्लोबल स्ट्रॅटेजी काय आहे, यामध्ये काय दिलंय बघू शकता. focuses on offering the standardized products across all the countries and treating the whole world as a single market. तुम्ही म्हणजे डिफरंट कंट्रीजचा डिफरंट विचार इथे करणार नाही. ऑल होल वर्ल्डला एकच मार्केट समजून तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज तिथे वापरा. जे स्टँडर्डाइज प्रोडक्ट तुमचे ते ऑफर जे आहेत ते स्टँडर्डाइज प्रोडक्ट्स असतील, त्याचं एक स्टँडर्ड मेंटेन केलेलं असेल जे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये सेम सिमिलर स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करा. ग्लोबल स्ट्रॅटेजी फॉलोज द सेंट्रलायझेशन पॉलिसी. त्यामुळे इथे कुठली पॉलिसी आहे, सेंट्रलाइज पॉलिसी आहे. ऑर्गनायझेशन कंट्रोल्स द स्ट्रॅटेजीज ऑफ इट्स बिझनेस इन अदर कंट्रीज. त्यांच्या होम ऑफिस मधूनच ते काय करतात, कंट्रोल करतात त्या स्ट्रॅटेजीज अदर कंट्रीज साठी. ओके. द ऍक्टिव्हिटीज such as production, marketing, finance and R&D are practiced in few locations. काही पर्टिक्युलर लोकेशनला ह्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. त्यानंतर ऑर्गनायझेशन प्रॅक्टिसिंग द ग्लोबल स्ट्रॅटेजी डू नॉट कस्टमाइज द प्रोडक्ट्स अकॉर्डिंग टू लोकल कंडिशन्स ॲज इट लीड्स टू इन्क्रीज इन कॉस्ट. प्रत्येक कंट्रीची लोकल कंडिशन कशी त्यानुसार तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज बदल करत नाही, कारण तसे बदल करायला गेलं तर कॉस्ट इन्क्रीज होते. ग्लोबल स्ट्रॅटेजी कशी आहे, ऑल ओव्हर वर्ल्ड हे एकच सिंगल मार्केट कन्सिडर करून यूज केली जाते. ओके. त्यामध्ये स्ट्रॅटेजी इज सुटेबल इन द फॉलोइंग सिच्युएशन. ही स्ट्रॅटेजी कुठल्या सिच्युएशन मध्ये सुटेबल आहे बघा. when the product is same in all the countries,
प्रोडक्ट जेव्हा सेम असेल ऑल कंट्रीज मध्ये, वेअर देअर इज अ सेंट्रलाइज कंट्रोल ऑफ डिसिजन मेकिंग, सेंट्रलाइज सिस्टीम आहे, जिथं पॉसिबल आहे तशा पद्धतीची सिस्टीम करणं, तिथे ही ग्लोबल स्ट्रॅटेजी वापरली जाते. म्हणजे एकच प्रोडक्ट सगळ्या कंट्रीज मध्ये जेव्हा चालतो तेव्हा ग्लोबल स्ट्रॅटेजी वापरली जाते. वेन द कल्चरल डिफरन्स अमंग द कंट्रीज आर स्मॉल, म्हणजे कल्चरल डिफरन्स पण फार वेगवेगळा नाही, अशा वेळेस ही स्ट्रॅटेजी वापरली जाते. आता ग्लोबल स्ट्रॅटेजीजचे बेनिफिट्स काय आहेत? हेल्प्स इन लोअरिंग कॉस्ट, मॅक्झिमम बेनिफिट, बरोबर. कॉस्ट कमी केली जाते. प्रत्येक ठिकाणसाठी तुम्ही वेगवेगळं काही करत नाही ना, म्हणून तिथे कॉस्ट ऑब्विसली कमी येते. प्रोडक्ट मध्ये बदल करायला लागतो. जसं टेस्ट मध्ये बदल असला तर दुसऱ्या कंट्रीज मध्ये मग तुमच्या प्रत्येक कॉस्ट मध्ये इन्क्रीज होतं आणि मग तुमचा खर्च वाढतो, एक्सपेन्सेस वाढतात. तसं ग्लोबल स्ट्रॅटेजी मध्ये सिमिलर प्रोडक्ट सगळीकडेच पाठवलं जातं, त्यामुळे हा खर्च कमी होतो आणि प्रॉफिट मिळतं. लीड्स टू कोऑर्डिनेटेड एफर्ट्स बिटवीन ऑल द डिव्हिजन्स, म्हणजे कोऑर्डिनेटेड एफर्ट्स घेतले जातात ऑल डिव्हिजन्स मध्ये, म्हणजे सेम सिमिलर स्ट्रॅटेजी आहे त्यामुळे फरक पडत नाही. ते वेगवेगळ्या डिव्हिजनची गरज पडत नाही. डिव्हिजनल स्ट्रक्चर जे आपण स्टडी केलं त्या पद्धतीने नसतं. फास्टर प्रोडक्ट डेव्हलपमेंट, मिनिमायझिंग कॉस्ट ऑफ डिझाईन ऑफ द प्रोडक्ट, कॉस्ट मिनिमाइज केली जाते डिझायनिंगची. सेव्स इन मॅनेजरियल एफर्ट अँड टाइम टू टेक डिफरंट डिसिजन रिगार्डिंग डिफरंट कंट्रीज, इथे टाइम सेव्ह केला जातो कारण वेगवेगळ्या कंट्रीजचा वेगवेगळ्या पद्धतीने इथे विचार केला जात नाही. स्टँडर्ड असे प्रोडक्ट्स असतात. आता लास्ट त्यामध्ये आहे ट्रान्सनॅशनल स्ट्रॅटेजी. यामध्ये बघू शकता इम्प्लाइज अ मिक्सचर ऑफ मल्टी डोमेस्टिक अँड ग्लोबल स्ट्रॅटेजी. दिस स्ट्रॅटेजी ट्रायज टू अचीव अ लोकल रिस्पॉन्सिव्हनेस अँड ग्लोबल एफिशियन्सी. म्हणजे काय की ही जी स्ट्रॅटेजी आहे इम्प्लाइज अ मिक्सचर ऑफ, यामध्ये मल्टी डोमेस्टिक स्ट्रॅटेजी पण आहे आणि ग्लोबल स्ट्रॅटेजी पण आहे, याचं मिक्सचर आहे. This strategy tries to achieve local responsiveness and global efficiency. Local response चांगला असेल यामध्ये, efficiency strong असेल, global efficiency. Organizations practicing these strategies try to focus on achieving low cost and differentiation at the same time. However, the implementation of this strategy is quite difficult as local responsiveness raises the cost. तसं ही जी स्ट्रॅटेजी आहे ही जनरली यूज करणं, इम्प्लिमेंट करणं हार्ड आहे, कारण की यामुळे कॉस्ट काय होते, वाढते. किंवा दोन याचं मिक्सचर येतं, ऑब्विसली तुमची कॉस्ट इन्क्रीज होणार आहे. कॉन्फ्लिक्ट विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लोअरिंग कॉस्ट अँड ट्रान्सनॅशनल ऑर्गनायझेशन मोस्टली एंटर इन टू द स्ट्रॅटेजिक अलायन्सेस. म्हणजे इथे ऑर्गनायझेशन जी आहे ती काय करते की टू सेव्ह अ कॅपिटल अँड टाइम, ट्रान्सनॅशनल स्ट्रॅटेजी इज ऑल्सो कॉल्ड अ कोऑर्डिनेटेड अप्रोच ॲज ऑर्गनायझेशन. दोन गोष्टीचं मिक्सचर आहे म्हणजे त्या कोऑर्डिनेट करणं गरजेचं आहे. सो त्याचा अप्रोच कोऑर्डिनेटेड असा आहे. ट्राय टू मीट लोकल नीड, लोकल रिक्वायरमेंट्स आहेत त्या कम्प्लीट करण्याकडे भर दिला जातो. व्हाईल रिटेनिंग कंट्रोल ऑफ ऑपरेशन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्लेक्झिबल अप्रोच अँड दॅट फोकसेस ऑन द फॉलोइंग टू थिंग्स. म्हणजे हा फ्लेक्झिबल अप्रोच आहे, समजलं. मग कुठल्या दोन गोष्टी फॉलो केल्या जातात? स्टँडर्डाइज वेअर फिजिबल, जिथं शक्य आहे तिथं स्टँडर्ड मेंटेन केलं जातं. अडॅप्ट वेअर अप्रोप्रिएट, म्हणजे जिथं अप्रोप्रिएट आहे स्ट्रॅटेजी तिथे अडॅप्ट केली जाते. ओके, ज्या कंट्रीमध्ये शक्य आहे तिथे अडॅप्ट केली जाते, म्हणजे अप्रोप्रिएट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स वगैरे असतील तिथे अडॉप्ट केली जाते. जे दोन गोष्टी मिक्स आहे तिथे, मल्टी डोमेस्टिक स्ट्रॅटेजी आणि ग्लोबल स्ट्रॅटेजी. सपोज एखादी कंट्री अडॉप्ट करते ग्लोबल स्ट्रॅटेजी, तिथे ती वापरायची, किंवा जिथे मल्टी डोमेस्टिक वापरतात तिथे त्या पद्धतीने अप्रोप्रिएट स्ट्रॅटेजी वापरायची. आणि स्टँडर्डाइज वेअर फिजिबल म्हणजे काय, जिथं शक्य आहे तिथं स्टँडर्डाइज प्रोडक्ट्स ठेवा, बरोबर ना. ह्या पद्धतीने ही ट्रान्सनॅशनल. आता इथे इंटरनॅशनल मार्केटिंग ऑफ सर्व्हिसेस, आपण सर्व्हिसचा स्टडी उद्याच्या लेक्चरला करूया. आजच्यासाठी इथे थांबूया. काही अडचण असेल तर 100% विचारा, 100% लेक्चरला अटेंडन्स द्या, ज्यामुळे तुम्हाला समजेल. ज्यांना शक्य नाही त्यांनी चॅनलवर बघण्याचा प्रयत्न करा. सो अडचण असेल तर नक्कीच विचारा. थँक्यू सो मच.